नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन. आज आपण अशा विषयाचे संबंधित विवेचन करणार आहोत, जो विषय अगदी आपल्या जवळचा आहे. तो जर आयुष्यात आला तर आपण किती नुकसान करू शकतो आयुष्याचं, त्याविषयी चिंतन करणार आहोत. तो विषय म्हणजे आळस. आळस अशी गोष्ट आहे जी माणसाला गती न देता अधोगतीकडे नेणारी असते. आळशी व्यक्ती ही सर्वतः निंदेच पात्र होत असतो. त्याची निंदा सर्वत्र होत असते. जी व्यक्ती आळशी असते त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत. तर साधूने घेशी काळ तोन विसावी, स्वकर्मे आळस अवघेची नासवी. साधूनी घेशी काळ न विसावी. आपण जे काही आयुष्य जगत असतो त्या आयुष्यामध्ये आपलं व्यक्तिगत आयुष्य आणि व्यावसायिक, आध्यात्मिक, सामाजिक आयुष्य असतं. त्यामध्ये एक समान गोष्ट कोणती असेल तर तो म्हणजे काळ, म्हणजेच वेळ. ही साधूनी घेशी काळ न विसावी. या सर्व गोष्टी जरी असल्या तर एक मात्र नक्की असतं की ही जी वेळ आहे, तो काळ आहे, तो कधीच थांबत नाही, तो कायम पुढे जाणार आहे. म्हणून त्या काळाला, त्या वेळेला साधूनी घेसी काळ न विसावी, स्वकर्मे आळस अवघेची नासवी. स्वतःच्या कर्माबाबत, एखाद्या व्यवसायाबाबत, व्यवहाराबाबत, आयुष्याबाबत तो काळ, स्वकर्मे आळस अवघेची नासवी. आपल्या निजकर्मामध्ये जर आळस धरला तर सर्व कर्म, आयुष्य नासवायचं काम कोण करतं तर आळस करतो. म्हणून आळस सोडला पाहिजे. हा काळ कसा आहे तर शाश्वत काळ, शासक तो सर्वांप्रती, वेळ वयाच्या परिघा जा ओलांडुनी. काळ हा त्रिकालाबाधित आहे, शासक आहे. अंतापर्यंत काळ, वेळ तशीच राहणार आहे, ती गतिमानच राहणार आहे आणि ती शासक सर्वांप्रती. काळ हा शासक आहे, वेळ ही शासक आहे. ती प्रत्येक सजीवांवर शासन करते. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, मध्यम असो, उच्च असो, नीच असो, कोणीही असो, एक समान आपल्यामधला भाग काय तर काळ आणि वेळ ही एक समान आहे आणि तो काळ, वेळच सर्वांवर शासन करत असते. आणि मग वेळ वयाच्या परिघा जा ओलांडुनी. हे वेळ वयाचं, व्ययाचं म्हणजे वेळ घालवायचं आपले जे काही माध्यम आहेत, जो काही परिघ आपण आयुष्याबाबतीत मांडून ठेवला आहे की जिथे आपला वेळ व्यय होतो, म्हणजेच खर्च होतो, जो परिघ आहे तो परिघ सांभाळून त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. म्हणून ज्या ठिकाणी अपव्यय होतो आपल्या वेळेचा तिथे जाऊ नये. असे जे काही असतील ते संदर्भ सोडून दिले पाहिजे. कारण वेळ हा सत्कारणी लावायचा असेल तर हे परिघ, ही चौकट आपल्याला तोडावी लागेल, जी चौकट आपण आपल्या हाताने आखून घेतली आहे. वेळ वाया घालवण्याच्या अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत जिथे आपण वेळ निरर्थक वाया घालवत असतो. ही चौकट ओलांडून आपण गेलं पाहिजे. म्हणजेच ज्या वाईट सवयी आहेत जिथे आपण वेळ घालवतो, थोडक्यात टाईमपास करण्याच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी सोडून द्याव्या लागतील आणि वेळ सत्कारणी लावावे लागेल. कारण वेळ शासक आहे, तो सर्वांना एक समान आहे. मग तो वेळ सत्कारणी लावायचा असेल तर आळस आधी सोडला पाहिजे. मग आळसाने काय होतं? आळस धरल्याने तर आळसाने भले भले जन गोठविले, कर्मा लागले तेच पुढे गेले. हा आळस काय करतो तो भले भले जण, या आधीचे इतके विद्वान व्यक्ती का असेना, अनेक जणांना गोठवलंय, थांबवून ठेवलंय, अटकवून ठेवले. कोणी? या आळसाने. आळसामुळे ते त्यांची प्रगती साधू शकले नाही. तेवढं विद्या, वैभव, ज्ञान असून केवळ एक अवगुण जो आळस आहे त्याने ते प्रगती साधू शकले नाहीत, अशी अवस्था बघण्यात येते. आणि जे कर्माला लागले तेच पुढे टिकले, जे कर्म करत राहिले ते पुढे अंतापर्यंत टिकले, म्हणजे व्यवस्थितरित्या आयुष्य जगले. का जगले? कारण आळस त्यांनी सोडला. आळस अशी गोष्ट आहे ती प्रगती न घडे अधोगती
अनेक जण मागेन पुढे जाती. अनेक जण मागून त्याच्या पुढे जातात. का तर हा आळशी राहिला म्हणून. आणि आळसाची जर गोडी धरली तर सर्वनाश निकटी. म्हणून सोडा लवकर. म्हणून आळस लवकर सोडा. कारण आळसाने सर्वनाश होऊ शकतो. आळस हा देहाला नासवतो आणि निद्रेच्या वश नेतो. म्हणजेच कर्म करू देत नाही. एक जागी बसवून ठेवायचं कार्य कोण करतो तर आळस करतो. म्हणून आळस सोडला पाहिजे. आणि एवढं आळस जर देहकृतीने जरी आळस असेल, माणूस देहाने आळशी असेल, काम करत नसेल, एवढं ठीक आहे, ते तरी बरं आहे. पण जर स्वकर्मा आळस भले तो मानुनी, आळशी माणसाला एक वेळ आपण मान्य केलं हा मुळातच आळशी आहे, ठीक आहे. पण विचारांचा आळस जीवना नासवी. तो जो विचार करण्यामध्ये पण आळशी असेल, म्हणजे हिताचे विचार ते पण करण्यात त्याला आळस येत असेल, चांगले विचार करण्याचाही आळस असेल, सुविचार वाचायचा आळस असेल, चांगले विचार वाचायचा आळस असेल, नुसते विचार करण्याचाही आळस असेल, तर ते त्याचं जीवन नासवायचं काम करतात. एक वेळ देहाकडून आळस ठीक मानला, पण विचारांचा आळस नको. विचारांचा आळस आयुष्य नासवून टाकतो. म्हणून आळस ही गोष्ट विषयी आपण चिंतन करत आहोत. आणि मग आळसाने एकदा ग्रासलं की कर्मोदय न कधी. आळसे ग्रासिले कर्मोदय न कधी. स्वकर्माचा असतच नेहमी. जो आळशी व्यक्ती आहे, देहकृतीने आणि विचाराने देखील आळशी आहे, त्याचा आळसाने त्याला ग्रासलं जातं. आणि स्वकर्मोदय न कधी. त्याच्या हातून कर्माचा उदय कधीच होत नाही, नेहमी अस्त होत असतो. इतका आळस आयुष्यामध्ये एवढं नुकसान करत असतो. म्हणून आळस असेल तर सोडा, त्यावर कार्यशील व्हा, प्रगतिशील व्हा. अशा प्रकारे आळस आयुष्यात किती नुकसानदायक असतो हे बालपणापासून आपण जाणतो. आपण सुविचार लिहित होतो. आपल्याला शाळेचे दिवस आठवत असतील तर शाळेत फळ्यावरती नेहमी एक सुविचार सगळ्या वर्गामध्ये दिसायचा, आणि तो सुविचार म्हणजे आळस माणसाचा शत्रू आहे. आपल्याला शाळेचे दिवस आठवत असेल तर हा सुविचार आपण किमान 15 वर्गांपैकी 12 वर्गांमध्ये हा सुविचार लिहिलेला होता. कारण बालवयातच ही समज यावी, ही त्या विद्यालयाची, त्या शिक्षकांची व्यवस्था होती. म्हणून आळशी राहू नये. आळसाने एवढं नुकसान होऊ शकतं. धन्यवाद.